नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारी मूग बटाटा भाजी. तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता, किती सुरेख दिसतोय. चवीला तर अप्रतिमच लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी 1 वाटी मूग जे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 बटाटे घेतलेत. बटाट्याची साल काढून घेतली. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे. त्यानंतर घालूया कढीपत्ता. आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे बारीक ठेचून घेतलेली लसणाची पाकळी. तर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या. थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया. व्यवस्थित अशी लसूण तेलामध्ये परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा. कांदा घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान असा भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. तर इथे अर्धा टोमॅटो मी घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला. टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो छान असा पटकन मऊसूत होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया. आता मीठ घालून घेतल्यानंतर टोमॅटो सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा मऊसूत टोमॅटो शिजला जातो. आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये घातला 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद आणि त्यानंतर घालायचा आहे पाव चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत शिजवून घेतलेले मूग. तुम्हाला जर शिजवून घेतलेले आवडत नसतील तर 1 वाटीवर मूग छान अशी भिजवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी पाणी काढून घेऊन त्याचीही तुम्ही भाजी बनवू शकता. पण जर आपल्याला झटपट बनवायचे असेल तर या पद्धतीनेही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता मूग घातल्यानंतर संपूर्णपणे व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. सर्व मसाल्यामध्ये मूग मिक्स करून घेतल्यानंतर आता जे बटाटे आहेत आपण ते घेणार आहोत. बटाटा आपण इथे हातानेच आपल्याला मॅश करून या पद्धतीने घालायचा आहे. याच्या फोडी करायच्या नाहीत. त्याच्यामुळे छान अशी एक ग्रेव्ही तयार होते आणि चवीलाही भाजी अप्रतिम लागते. तर आता हे सर्व मूग आणि बटाटा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. पाहू शकता. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ते तुम्ही करू शकता किंवा अशीही जरी छान अशी वाफेवरती शिजवून घेतला तरीही चालेल. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी शक्यतो गरमच घालायचं आहे. पाणी घालून पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. आता मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटासाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर आता आपण झाकण ओपन करून पाहूया. तर इथे तुम्ही झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अप्रतिम भाजी बनली आणि त्याचा कलरही अगदी सुंदर आलेला आहे. आता याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घातल्यानंतर संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. एक अर्धा मिनिट सर्व भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे आणि इथं आपली झणझणीत अशी मूग बटाट्याची उसळ किंवा मूग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.